बँकेमध्ये पैसे असतात, कोणी बँकेत पैसे ठेवतं, सहसा करून घरी कोणी पैसे ठेवत नाहीत. आणि बँकेवर एक भरोसा बसलेला असतो, त्यामुळे लोक बँकेत पैसे म्हणजे ठेवतात. लोकांनी खूप कष्टाने पैसे कमवलेले असतात, अर्थात साहजिकच आहे, मेहनत करून पैसा कमवलेला असतो आणि असा पैसा ते बँकेत ठेवतात. बँकेवर लोकांचा सर्वात जास्त विश्वास असतो. आता आपण बघतो भरपूर काही सहकारी बँक आहेत, काही प्रायव्हेट बँक आहेत, शासकीय बँक आहेत, म्हणजे रिझर्व्ह बँक अनधिकृत. तर अशा काही बँक आहेत जसे की SBI, HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आणि भारत शासनाचं जे खातं आहे आता नवीन चालू झाले, भारत पोस्ट पेमेंट बँक. तर अशा भरपूर प्रकारच्या बँक आहेत. आणि आता या बँका असल्यामुळं प्रत्येकाचं वेगळं नवीन नवीन खातं आहे. पण आता ह्याच्यामध्ये एक अशी माहिती आली की आता एक नवीन कॉल येतोय आणि हा कॉल काय करतो तुम्हाला सांगतो की तुमचा फोन बंद होणार आहे. तुमचा फोन बंद होणार आहे आणि मग तुम्ही काय करता, तुमचा फोन बंद होणार म्हटल्यावर तुम्ही लगेच ते फोन रिसिव्ह करता, जो कॉल येतो तो मी तुम्हाला तो नंबरही सांगतो. जे काही 2 नंबर आहेत ते 2 नंबर तुम्हाला सांगतो मी. त्या फोनवरून असा कॉल येतोय, त्याची रेकॉर्डिंग बी तुम्हाला मी टाकलेली ऐकायला पुढं तुम्हाला भेटेल. ती रेकॉर्डिंग बी ऐका तुम्ही. आता तो कॉल जसा येतो आणि कॉल आल्याच्या नंतर पहिले इंग्लिशमध्ये बोलणं होतं. आता ते आपल्याला काही समजत नसेल, कोणाला कोणाला समजत असेल, आणि नंतर हिंदीमध्ये होतं, मराठीमध्ये त्याचं बोलणं होत नाहीये. तर हिंदीमध्ये त्याचं बोलणं होतं आणि ते बोलणं असतं की तुमचा हा फोन काही कारणास्तव, म्हणजे तुम्ही एखाद्या टेक्निकल इश्यू मध्ये प्रॉब्लेम आलाय, किंवा तुमचा हा फोन कुठेतरी नाही का एक कुठेतरी हा म्हणजे चुकीच्या मार्गाने गेलाय तुमचा फोन, आणि तुम्हाला फोन हा धोक्यात घालणार आहे, हा सिम कार्ड, त्याच्यामुळं तुमचा फोन हा बंद करण्यात येतोय. आता तुमचा फोन जर काही अशा टाळाटाळ गोष्टी करायच्या असेल तुम्हाला, म्हणजे तुमचा फोन चालू ठेवायचा असेल, तर तुम्ही कृपया करून 1 बटन दाबा, 2 बटन दाबा, ते नंबर सांगतात. ते IVR जो असतो ना, ते IVR मध्ये नंबर सांगतात आणि ते नंबर आपण प्रेस केला की मग आपल्या बँकेच्या अकाउंट मधले पैसे डायरेक्ट कट होतात. हे सत्य. असंच एका ह्या लेडीजनं काय केलं की म्हणजे तिला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर तिने 1 बटन प्रेस केलं, IVR ऐकला आणि तिला वाटलं, सामान्य बाई, सामान्य महिला, आणि त्या महिलेला असं वाटलं की आता आपला फोन बंद होतोय. तर त्याच्यामुळं फोन बंद होतो या कारणास्तव त्या महिलेनं लगेच, म्हणजे त्याला काही समजलं नाही, नंबरचं बटन प्रेस केला, तर तेवढ्यात त्या बाईच्या खात्यावरचे जे काही पैसे आहेत ते डिलीट होण्याचे म्हणजे तिला एक माहितीच मिळाली. तर आता ते 2 नंबर कोणते हे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो, आणि तेच नाही तर तुम्हाला स्क्रीनवरती पण बघायला भेटेल. मी स्क्रीनवरती 2 नंबर देतोय, परंतु त्याच्या अगोदर मला काही सांगायचंय. तुम्ही ते 2 नंबर बघून हे करसान, पण त्याच्या अगोदर काय काय विचारणा होते, त्या IVR मध्ये काय काय बोलणं होते, हे तुम्हाला पहिलं सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा जो नंबर आहे, आता आपला भारतीय जर कोड म्हणला तर +91 आहे, हे सत्य आहे. तर +91 च्या व्यतिरिक्त कोणताही नंबर असो, मग तो +92 असो, 93 असो, +80 असो, कोणताही असो, जर असा कोणता नंबर आला तर कृपया करून हे नंबर उचलूच नका. आणि साहजिकच जर तुम्ही नंबर उचललेच कदाचित, समजा होत असतं की लक्षात नसतं, आपण धरतो, कानाला फोन लावतो, आणि कानाला फोन लावल्याच्या नंतर आपला जो कॉल आहे तो ऑटोमॅटिक म्हणजे रिसिव्ह होतो. तर मग ज्यावेळेस अशी परिस्थिती होती, तर त्यावेळेस काय ते तुम्ही IVR ऐकता आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही कामात असता आणि तुमचं मन कुठंतरी बिझी असतं आणि तुम्ही तो IVR व्यवस्थित ऐकत नाहीये, आणि त्या सांगितलेलं असतं तुमचा फोन बंद पडणार आहे, तुम्ही हे बटन दाबा, मग तुमचा फोन चालू राहील. तर असं तुम्ही ऐकता आणि लगेच बटन प्रेस करता, पण कदाचित असं काही करू नका. तुम्ही जर कोणतेही बटन की प्रेस केली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, हे 100% सत्य आहे. मग आता तुम्ही म्हणसाल 2 नंबर, तर 2 नंबर मी स्क्रीनवरती देणार, पण आता तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकायची असेल तर याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे. मी आता ती रेकॉर्डिंग एकदा बघा काय तर हे कॉल आहे, आणि या कॉलमध्ये हे बघा हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये हा नंबर आहे, हे कोणता, हा तुम्हाला दाखवतो मी. हा नंबर, हा बघा, हा नंबर आहे +80 98 85 37
746 हा एक नंबर आहे. आणि दुसरा एक कॉल दाखवतो तुम्हाला, तो बिन आलाय तर तो तुम्हाला दाखवतो मी. माझी रिलेटिव्हचे नंबर आहे. हा +6 87 57 63 78 66 हा एक नंबर आहे. 87 वाला. हे बघा, हे अंक पण साधे जर सरळ सरळ विचार केला तर हे आपले मोबाईल नंबर किती 10 अंकी असतात. आणि +91 हा आपला भारतीय जो कोड आहे तो असतो. तर इथे हा नंबर बघा किती येतात, 87 57 63 78 366. याची कॉल रेकॉर्डिंग मी मुद्दाम हा कॉल रेकॉर्ड केलेला आहे. याची कॉल रेकॉर्डिंग बघा तुम्ही एकदा. फाईलमध्ये जाऊ आपण. ही फाईल, रेकॉर्डिंग मध्ये ही रेकॉर्डिंग. Hello. Hello. This is a notification from Telecom Regulatory Authority of India. Due to the abnormal usage of your phone number, your service will be suspended today. For more details, please press 1, and for customer service, press 0. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया की तरफ से आपको सूचित किया जाता है कि आपके फोन नंबर के दुरुपयोग होने के कारण आपकी सभी सेवाएं बंद की जा रही हैं। अधिक जानकारी के लिए कृपया 1 दबाइए और कस्टमर केयर से बात करने के लिए 0 दबाइए। धन्यवाद। मी हा पुढे चालूच ठेवला, मला वाटलं काहीतरी बोलती नाही. Hello. This is a notification from Telecom Regulatory Authority of India. Due to the abnormal usage of your phone number, your service will be suspended today. For more details, please press 1, and customer service, press 0. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया की तरफ से आपको सूचित किया जाता है कि आपके फोन नंबर के दुरुपयोग होने के कारण आपकी सभी सेवाएं बंद की जा रही हैं। अधिक जानकारी के लिए कृपया 1 दबाइए और कस्टमर केयर से बात करने के लिए 0 दबाइए। धन्यवाद। तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली. रेकॉर्डिंग मध्ये काय झालेलं आहे ते तुम्ही पूर्णपणे, तुम्हाला कॉल पण दाखवलाय, कोणत्या नंबरवरून आला हे पण बघा. या नंबरवरून आलाय तो हा कॉल बघा, +80 हा सुरुवात आहे. तर या नंबरवरून हा कॉल आलाय आणि या नंबरचाच कॉल रिसीव्ह केलाय. तर त्यांनी काय बोलते म्हणजे बोलले, त्यांचा IVR तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला लगेच माहिती जाणवली असेल. तर आता असे नंबर ज्यावेळेस येतात तर कृपया करून लक्षात राहू द्या. आणि काही पण सांगतात, तुमचा फोनच बंद होणार आहे किंवा बँकेचे रिलेटेड काही माहिती सांगतात, त्यांना उत्तर देऊ नका आणि असे कोणतेही कोड प्रेस करू नका. तर या व्हिडिओतून मला तुम्हाला हे सांगायचंय, होतापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचे मित्र वगैरे ते थोडे या जे काही गुन्हेगारीची घटना होऊ लागली, जे काही हा स्वरूप होऊ लागला याच्यापासून टाळेल, जे फ्रॉड कॉल येतो यापासून टाळेल. आणि सांगायचं मला हेच की तुम्ही जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं आणि माझं नातं फक्त एक स्क्रीनवरचं आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकत नाही, पण मला तुम्ही बघता आणि तुम्ही माझी व्हिडिओ एवढे ऐकताय बघताय, इथेच मला कुठेतरी आनंद वाटतो. चांगल्या माणसाला सबस्क्राईब करा तर कधी म्हणावंच लागत नसते, ते आता तुम्हीच ठरवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एखादा व्यक्ती जर किती बार त्याला म्हटलं सबस्क्राईब करतं, ते त्यांच्या मनात कशी चांगली भावनाच नसते दुसऱ्या दिवशी, त्यांना किती म्हणा ते करणारच नाही, सत्य. तर चला, नवीन घटना ऐकण्यासाठी, नवीन प्रकरण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वस्तुपाहता होता होईपर्यंत शेअर सुद्धा करा. भेटूया नंतरच्या कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या, सगळ्या गोष्टीचा विचार करून जीवन जगा. धन्यवाद.